असं फिरते मी. पण मग राम येतोय ना, असं झालं 2 दिवस झालं की म्हणलं असं येताना राम दिसले, म्हणून म्हणलं राम घेऊनच करू. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं वन्दे सदा तदालम्बे दयालं लम्बोदरपदां. शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविनीताय ऋषीणां प्रवराय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं यत्कामवरेण्यं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय. सीताकान्त स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जय राम राजा राम. जय जय राम राजा राम. जय जय राम.
Thank you.
आणि प्रत्येक अभंग होण्यासाठी काही ना काहीतरी कारण घडत असते. तसंच देहू गावामध्ये राहणारा एक शेतकरी, आणि त्याला असं वाटलं की आपल्या नरदेहाचं सार्थक करावं, पण त्याला उपाय काय? कारण आपण जगामध्ये जे आलेलो आहोत उद्धार करून घेण्यासाठी आलेलो आहोत, आणि मग हा उपाय आपण तुकोबांना विचारावा म्हणून तुकोबांकडे हा शेतकरी गेले. तेव्हा तुकारामांना त्यांनी विचारलं की हा नरदेहाचं सार्थक मी कसं करू? तेव्हा तुकोबा सांगताय की अरे काशी क्षेत्री जा, तिथे गंगा स्नान कर, म्हणजे तुझी पाप जातील, तुला मोक्ष मिळेल. अहो तो म्हणतोय मी गेलो तो, पण त्या गंगेनी कानावर हात ठेवले बरं. अहो माझ्यासारखा पापी मनुष्य आता तिच्यामध्ये स्नान करणार, आणि म्हणून तिने आई ग असं म्हटलं की आता मी किती मलिन होणार, याच्यापेक्षा नकोच ना, इथे राहून मला काही करता येईल का, असा उपाय मला सांगा. आणि तेव्हा तो उपाय सांगताना निरूपणाचा अभंग तुकोबांनी त्याला सांगितला की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आपण काल बघितलं की कितीतरी भगवत प्राप्तीचे मार्ग आहेत, पण त्या मार्गामध्ये सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे तर नाम संकीर्तन हा सोपा मार्ग तुकोबांनी त्या शेतकऱ्याला सांगितला. आणि शेतकरी हा एक कारण आहे मग, पण तुमच्या आमच्या सारख्यांसाठी सुद्धा हा अभंग सांगितलेला आहेच. एकदा व्यास मुनी आपल्या शिष्यांना घेऊन बसलेले होते, उपदेश करत होते, आणि बोलता बोलता त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कलियुगासारखं दुसरं युग नाही, ते भाग्यवंत युग आहे. आता शिष्यांना समजे ना की कलियुगासारखं युग की जिथे दुराचार आहे, अत्याचार आहे, आणि मग हे भाग्याचं कसं काय? तेव्हा ते म्हणतायत की अरे ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मुखैः, द्वापारे परिचार्यायां कलौतो हरि कीर्तनात्, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. 4 युगांचा जर आपण विचार केला तर कृतयुगामध्ये विष्णूची आराधना ही सांगितलेली आहे. म्हणजे जास्त करून त्या युगामध्ये जर विष्णूची आराधना केला तर ती जास्त फलद्रूप होते. तसं त्रेता युगामध्ये काय सांगितलंय तर यज्ञ यागादी कर्म ही त्रेता युगामध्ये सांगितलेली आहे. द्वापार युगामध्ये अर्चन भक्ती सांगितलेली आहे. पण कलियुगात मात्र ते का भाग्यवान आहे तर तिथे फक्त नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते, म्हणून हे कलियुग हे जास्त श्रेष्ठ सांगितलेलं आहे. इतर त्याच्यामध्ये काहीही दोष असले तरी त्याच्यामध्ये गुण हा असा आहे, म्हणून पंत म्हणतात मोठा कलीचा गुण हा, मोठा कलीचा गुण हा, की केशव कीर्तनेची सर्वतरे. कलियुगामध्ये कोणता मोठा गुण आहे तर हरीचं कीर्तन करणं
म्हणजेच त्याचं स्तवन करणं, हा सगळ्यामध्ये हा मोठा त्याच्याकडे गुण आहे. आपण म्हणतो की नाही, गोरी आणि 1000 गुण चोरी. तिला नाक डोळे चांगले अगदी सुबक नसले तरी ती सुंदर दिसते की नाही. तसं हे कलियुगाचं आहे की कलियुगामध्ये अनेक दोष असले तरी सुद्धा हा हरिनामाचा जो महिमा आहे आणि त्या हरिनामानी हा भगवत प्राप्ती आपल्याला होते, हा मोठा गुण हा कलीचा सांगितलेला आहे. म्हणून या हरिनामाने काय होतं तर पातक पर्वत हरे, पापाचे कितीही पर्वत असले ना तरी सुद्धा या नामस्मरणाने ते जळून जातात. म्हणून जळतील पापे जन्मांतरी. मग असं आपल्याला वाटतं की जन्मजन्मांतरीची पाप खरंच जळतात का हो? कोणाचा विश्वास बसणार? हल्ली मागच्या जन्मांवर सुद्धा विश्वास नाहीये बघा, पुनर्जन्मावर विश्वास नाहीये. हल्ली अगदी कशावरही श्रद्धा ठेवायची नाही, हा मूळ स्वभाव झालेला आहे. पण विद्यारण्य स्वामींच्या जीवनातली एक कथा आहे की ज्यावेळी विद्यारण्य स्वामी यांनी जवळजवळ 24 गायत्रीची पुरस्चरण केली आणि तरी सुद्धा गायत्री माता प्रकट झाली नाही. म्हणून शेवटी निराश होऊन की तिचं दर्शन आपल्याला नाही, म्हणून निराश होऊन त्यांनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर काही काळानंतर गायत्री देवी त्यांच्या पुढे प्रकट झाली. आता ते तिला विचारतात, कारण एवढा अधिकार आहे त्यांचा, की मी जेव्हा पुरस्चरण केली आणि तुझं दर्शन व्हावं म्हणून मी केली, मी कुठल्या लाभाने ती तुझी पुरस्चरण केलेली नाही, तरी सुद्धा तू मला का बरं प्रसन्न झाली नाहीत आणि का मला दर्शन दिलं नाहीस? तेव्हा गायत्री मातेने त्यांना सांगितलंय की तुझ्या पूर्वजन्मींची जी पातकं होती ती जळून जाण्यासाठी तुझी 24 पुरस्चरण ही तिथे कामी आली आणि आता ती सगळी तुझी पातकं, जन्म जन्मांतरीची पातकं ही नष्ट झालीये आणि म्हणून मी तुझ्या पुढे प्रकट झालेली आहे. म्हणजे आता आपला विश्वास बसायला हरकत नाही ना की जन्म जन्मांतरीची पाप या नामस्मरणाने नाहीशी होतात. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची. आता नामसंकीर्तन साधन पै सोपे असं म्हणतात बरं का. आता हे साधन आहे, पण ते साधन नाहीये बरं का, खूप साधन नाहीये, ते अवघड सुद्धा सांगितलेलं आहे. मग नामस्मरणासाठी आपल्याला ते साधनही सांगलं, कारण आपलं चित्त एकठाई होत नाही ना. कितीही आपण म्हटलं ना तरी सुद्धा आपलं चित्त त्या नामापाशी रमत नाही, अनेक विचार येतात. म्हणून एका गृहस्थांनी महाराजांना विचारलं होतं की आम्ही नामस्मरणाला बसतो, हाताने माळ चालू आहे, पण आमच्या मनामध्ये इतके विचार येतात, मग आमचं नामस्मरणामध्ये लक्ष लागत नाही, तेव्हा आपण काय करावं, आम्ही काय करावं? तेव्हा हसलेत महाराज आणि म्हणतायत की तुम्ही रस्त्याने जेव्हा जाता ना तेव्हा तुम्हाला अनेक माणसं भेटतात, ती सगळी तुमच्या ओळखीची असतात का? तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता का? अगदी ओळखीची असतील, बोलायचं नसेल तर क्रॉस करून जाता. पण जशी ती रस्त्यावरची माणसं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तसं नामस्मरण करताना कितीही विचार आले, कारण हे विचार असतात ते सांसारिकच असतात, तर ते सांसारिक विचार जरी आले त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, म्हणजे हळूहळू हे विचार येणं बंद होईल. म्हणून नाम हे साधन पण आहे आणि साध्य पण आहे. म्हणून प्रवचनामध्ये पहिली ओळच आहे की नाम हे साधन आहे आणि साध्य आहे. म्हणजे भगवत प्राप्तीसाठी आपल्याला नामस्मरण करायचंय, नामस्मरणासारखं साधन हे आपण करायचंय. पण नामस्मरणाने काय साध्य होतं तर हा भगवंत आपल्याला साध्य होतो. म्हणून महाराज म्हणतात नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुंचा, हाची सुबोध गुरुंचा, नामा परते न सत्य मानावे. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम,
सातत्याने नामस्मरण करायचं नाहीये, तर सर्वामुखी मंगल बोलवावे समर्थ सांगतात की नाही. म्हणून आमच्या कीर्तनकारांचं काम आहे की मध्ये आम्ही भजन सांगतो ते तेवढ्यासाठी सांगतो, पण भजनाला टाळी वाजवली जात नाही. मोठ्यांना इथले श्रोते तसे नाहीये, पण आम्हाला बरेच वेळा सांगावं लागतं की भजन आणि भोजन ह्याच्यामध्ये एक काना आणि एक मात्रेचा फरक आहे की नाही. पण भोजन भाऊ जास्त असतात, भजन भाऊ नसतात. म्हणून कितीही मोठे उत्सव असले तरी भोजनाला किती गर्दी असते. परवा सुद्धा 4 वाजेपर्यंत पानं चालली होती, पण इथे माळ करायला किती जण येतात. म्हणजेच नाम सदा बोलावे, सतत आपण नामस्मरण करायचंय, त्याच्यामध्ये राहायचंय. गावे भावे, भावानी ते करायचंय, श्रद्धापूर्वक घ्यायचंय आणि ते इतरांना सुद्धा सांगायचं. आमची आजी नेहमी म्हणायची की काही नामस्मरण हे मोठ्यांनी करावं. का बरं मोठ्यांनी करावं? तर ती नेहमी सांगायची की आपल्या घरामध्ये, कारण हे घर सगळ्यांचं आहे ना, मग त्याच्यामध्ये उंदीर असतात, घुशी असतात, मुंग्या असतात, डोंगळे असतात, झुरळ असतात, अगदी ढेकूळ सुद्धा असतात. मग ह्यांना वाचा नाहीये ना, मग ते नामस्मरण कसं करणार? मग आपण केलेलं नामस्मरण त्यांच्या श्रवणी पडतं आणि ते उद्धरून जातात. म्हणून काही नामस्मरण हे मोठ्यांदा करायचं असतं, म्हणजे त्या जडजीवांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून असं हे नामस्मरण की गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मान. नामाशिवाय दुसरं काहीही सत्य नाही या कलियुगामध्ये, असा आपल्याला उपदेश आपले महाराज करत असतात. आणि त्या नामासाठी आपल्याला सतत नामस्मरण करायचंय, पण आपला जीव मात्र तिथे रमत नाही. मग हा रमण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे, तर तिथे आपलं अनुसंधान असायला पाहिजे. आज म्हणून आपण नामस्मरणासाठी स्मरणी घेतो की नाही, तिचं नावस्मरणी आहे. समजा आपल्याला ती एखाद्या कपाटावर दिसली, टिपाळवर दिसली की आपल्याला ती स्मरण करून देते की नाही, आज तुझ्या माळा राहिलेत बरं, म्हणून तिचं नाव स्मरणी आहे. म्हणून ह्या स्मरणीने आपण नामस्मरण करायचं. पण आपलं नामस्मरण कसं असतं सांगू? एका दोह्यामध्ये कबीर म्हणतात, मला तो करमे फिरे, मला तो करमे फिरे, मुख जीभ फिरे मुख माय. अहो, हातामध्ये माळ फिरतीये. काही जण एवढे भरभर जप करत असतात, म्हणजे त्यांचं श्रीराम जयराम म्हणून होतं की नाही, अशीच मला शंका येते बरं का. कोणावर मला आक्षेप घ्यायचा नाहीये, पण इतकी ती माळ भरभर फिरत असते की निदान एका माळेला 3 मिनिटं तरी लागतात, किती आपण भरभर केलं तरी. पण तरी मला तो करमे फिरे, हातात माळ फिरतीये, जीभ तोंडामध्ये फिरतीये, जप चालू आहे, पण मनवा तो 34 फिरे. मन सगळीकडे फिरत असतं जप करताना. म्हणजे स्वयंपाकघरात सासूबाई बसले जप करतायत, पण सुनबाई तेल किती घालतायत भाजीला लक्ष असतं की नाही. अगं ते वाया जातंय, किती तू त्याला सालांना ठेवलेस ते पपई, असं सुद्धा आपलं मन जात. म्हणून मनवा तो 34 फिरे, येतो सुमिरन ना. म्हणून मला तो करमे फिरे, जीभ फिरे मुख माय. मनवा तो 34 फिरे, मनवा तो 34 फिरे, येतो सुमिरन नाय. भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे. म्हणून जप करायचंय तर तिथे आपलं अनुसंधान असायला पाहिजे. म्हणून जप करताना एकांतात करावा, अंतरंगामध्ये बघून करावा. पण आपण मोबाईल घेतो, टीव्ही सिरियल पाहत असताना आपण जप करतो, हा जप होतो का हो? खरंच ती क्रिया होतीये. म्हणजे नामस्मरणाचं महत्व असं सांगितलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने तुम्ही नामस्मरण जरी घेतलं तरी ते तुम्हाला फलद्रूप होतं. पण असं होतंय म्हणून आपण कसाही जप करायचा असा त्याचा अर्थ नाहीये. कारण एका ठिकाणी असं होतं की 2 भाऊ असतात आणि एक असतो नास्तिक
आणि एक असतो आस्तिक. तर त्या आस्तिक भावाला असं वाटायचं की माझ्या धाकट्या भावाने निदान एकदा तरी नामस्मरण करावं. आणि असं त्याच्या मनात यायचं, पण हा काही म्हणायचा नाही. त्या गावामध्ये एक साधू महाराज येतात आणि सगळे गावकरी तिथे जातात. तेव्हा ह्या मोठ्या भावाला असं वाटतं की ह्या साधूंकडे तरी आपण त्याच्या हातून, त्याच्या मुखातून एकदा तरी नामस्मरण करूया. म्हणून तो सगळं त्या साधू महाराजांना सांगतो. साधू महाराज म्हणतात की मी आता तुमच्या घरी येईन, तेव्हा काय कराल? तुमच्या भावाने तुम्हाला नामस्मरण घ्यायला हवंय ना, मग मी सांगेन ते करायचं. काय करायचं? तो ज्या खोलीत बसला असेल ना त्याला बाहेरनं कडी लावून टाकायची. आता साधू महाराजांनी सांगितलाय हा उपाय, म्हणून ह्या मोठ्या भावाने तो उपाय केलाय आणि बाकी सगळे वेगळ्या खोलीमध्ये बसले. आता साधू महाराज आले आणि त्याला सांगतात की तू नामस्मरण कर म्हणजे मी तुला बाहेर काढेन. पण हा म्हणतो मी नामस्मरण घेणार नाही. काय त्या नामस्मरणाचा लाभ आहे? इतका नास्तिक असतो, इतका नास्तिक असतो. आणि बराच वेळ झाला, 5-6 तास झाले हे साधू महाराज बाहेर उभे आहेत आणि त्याला सांगतायत. आता मोठ्या भावाला वाटायला लागतं की आता काही आपलं जे इच्छा आहे ती काही पूर्ण होत नाही, म्हणून वाट बघतायत. आणि शेवटी संध्याकाळ होते आणि ते म्हणतायत की तू नामस्मरण कर, नामस्मरण कर. तो इतका रागवतो, इतका रागवतो आणि त्या रागाच्या भरात मी काही नामस्मरण करणार नाही, मी तुमचा राम म्हणणारच नाही, असं त्याच्या मुखातून बाहेर पडलं. आणि या साधू महाराजांनी कडी काढली. आता मुखातनं नाम किती वेळा गेलाय? एकदाच घेतलं गेलंय. ते सुद्धा विरोधाभासाने घेतलं गेलंय. अगदी नको तर घ्यायला तरी सुद्धा घेतलंय की तुमचं राम मी म्हणणार नाही म्हणून राम म्हटलं. आणि मोठ्या भावाच्या चेहऱ्यावरती हास्य फुटतं की माझं इप्सित होतं, इच्छा होती ती पूर्ण झाली. आता होता होता दिवस जात आहेत आणि ह्या धाकट्या नास्तिक भावाचा अंतकाल जवळ आलाय आणि त्याला न्यायला कोण आलाय? हो, विष्णुदूत आले. किती छान ना, एकदा सुद्धा राम म्हटलं आणि विष्णुदूत आलेले आहेत. आणि झालं. आता खरं म्हणजे यमदूत पण आलेले होते, पण यमदूतांना त्यांनी सांगितलं, विष्णुदूतांनी, की हे आमचं पार्सल आहे, हे आम्ही तुम्हाला देणार नाही. कसं काय? तर मग त्यांनी एकदा नाम घेतलंय, मग एकदा नामाची किंमत किती आहे असं त्यांनी विचारलं यमदूतांनी. विष्णुदूत म्हणतात आम्ही नाही सांगू शकत. मग ब्रह्मदेवांकडे सगळे जण गेले, कारण त्याला पालखी घ्यायला आली. हो, पालखी घेऊन त्याला चाललेत विष्णुदूत. आणि मग ब्रह्मदेवांकडे सगळे जण गेले. ब्रह्मदेवांना विचारतात की एका नामाची किंमत किती आहे? ब्रह्मदेव म्हणतात मी सुद्धा सांगू शकत नाही, आपण भोलेनाथांकडे जाऊया, त्यांना कदाचित माहिती असेल. म्हणून सगळे जण, ते विष्णुदूत, त्याची ती पालखी, ब्रह्मदेव, सगळेजण शंकर भगवानांकडे जातात. त्यांना पण विचारतात की एका रामनामाची किंमत किती आहे? ते म्हणाले मला सुद्धा सांगता येणार नाही. मग असं ठरतं की ज्याचं हे नाम आहे त्याला तरी त्याची किंमत माहिती असेल, म्हणून आपण वैकुंठामध्ये जाऊया. म्हणून सगळेजण वैकुंठामध्ये जातात. पण भगवान विष्णू सुद्धा सांगतात की माझ्या नामाचं किंमत मी करू शकत नाही. मग या नामाची किंमत कोण करू शकतं? तर त्याचा अजून एक दृष्टांत, कारण त्याला तर मोक्ष मिळालाच त्या नास्तिक भावाला, पण ह्या नामाची किंमत कोण करू शकतो? तर हे सद्गुरू संत हे नामाची किंमत करू शकतात. एका शिष्याला असा प्रश्न पडला होता की मला गुरूंनी नामस्मरण दिलंय, पण ह्या नामस्मरणाचा मला लाभ काय? कारण आपण काल बघितलं की प्रत्यक्ष काही लाभ आपल्याला या नामस्मरणाचा दिसत नाही. मग या नामस्मरणाचा लाभ काय? म्हणून त्यांनी आपली शंका गुरूंना विचारली आणि गुरूंनी सांगितलंय की ही वस्तू घे. काय होती वस्तू? तर ते एक रत्न होत आणि ते रत्न त्या शिष्याला त्यांनी दिलंय आणि ह्या रत्नाची तू किंमत काढून आण. हे रत्न विकायचं नाही, पण किंमत काढून आण. आता हा रत्न घेऊन बाहेर पडलाय. पहिली दिसली ती भाजीवाली दिसली. तिला विचारलंय, कारण वांगी अगदी ताजी दिसत होती कृष्णाकाठची. त्याला वाटलं वांगी घ्यावी आणि हे द्यावं, किंवा तिला विचारावं याची किंमत काय. तर ती बघते, तिला दाखवतो की ह्याच्या बदल्यात तुम्हाला किती वांगी देणार. तेव्हा ती बघते आणि म्हणते की छान दिसतोय दगड, माझ्या नातवंडांना खेळायला होईल. पण
तुला मी ह्याच्यामध्ये फक्त 1 किलो वांगी देऊ शकते. म्हणजे त्या रत्नाची किंमत किती झाली बघा, 1 किलो वांग्याची म्हणजे हल्लीच्या आणि 60 रुपये. गुरूंनी सांगितलंय विकायचं नाहीये, म्हणून हा पुढे गेलाय. किराणा मालाच्या दुकानात गेलाय, सामान घ्यायचंय म्हणून, आणि सामान यादी काढली आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी दाखवलंय की ह्याची तुम्ही काय किंमत द्याल हो, मला हे सामान घ्यायचंय. तेव्हा तो पण असा खालून वरून बघतो, चांगला खडा दिसतोय, आपण शोकेस मध्ये ठेवू शकतो, म्हणून ते म्हणतात की मी तुला याचे 500 रुपये देईन. गुरूंनी सांगितलंय विकायचं नाही, किंमत काढून आणायची. आता पुढे जातोय आणि एका सोनाराकडे गेलाय. आता सोनाराकडे त्यांनी दाखवलंय, सोनाराने सुद्धा त्याची किंमत केली आणि तो म्हणतोय की ह्याचे मी तुम्हाला 5,000 देईन. म्हणजे बघा, वांग्याची बाई जी होती भाजीवाली, तिने त्याची किंमत किती केली, 60 रुपये. व्यापाऱ्याने किती किंमत केली, 500 रुपये. सोनाराने किती केलीये, 5,000 रुपये. पण विकायचा नाहीये, म्हणून आता हा शिष्य ते रत्न घेऊन कोणाकडे गेला, रत्न पारख्याकडे गेलाय. आणि रत्न पारख्याला ते दाखवलंय रत्न, आणि त्यांनी सुद्धा त्याची नीट परीक्षा केलीये. आणि तो म्हणतोय रत्न पारखी या शिष्याला की हे तू विकू नकोस, याच्यासारखं रत्न तुला मिळणार नाही. म्हणजे रत्न पारख्याने त्याची किंमत किती केली, अमाप केली. तसंच हे संत जे असतात त्यांना नामाची किंमत ही कळत असते. आपल्यासारख्यांना असं वाटतं की नाम म्हणजे काय, नुसता रिकामटेकडा व्यवसाय आहे की काय, असं वाटतं. पण तीच प्रत्येकाला जशी त्या रत्नाची त्यांनी आपापल्या मताने त्यांनी किंमत केली, तसे आपण सामान्य लोक या नामाची किंमत करत असतो. पण खरे जे संत असतात त्यांना या नामाची किंमत एखाद्या रत्नासारखी असते. ते अनमोल रत्न आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही सतत नामस्मरण करा. ह्या नामस्मरणाने तुम्हाला या जगामध्ये तरुण जाता येणार आहे. मग हे नामस्मरण करायचा अधिकार कोणाला आहे हो, सगळ्यांना आहे. चहुवर्णी अधिकार असं सांगितलेलं आहे की 4ही वर्णामध्ये नामस्मरणाचा अधिकार आहे. अहो जड जीव हे तरुण जातात या नामस्मरणाने. अहो एखादं जर दगडावरती सतत पाणी पडत राहिलं तर त्या दगडाला भोग पडतं की नाही, वर्षानुवर्ष पाणी जर पडलं तर त्या दगडाला भोग पडतं. मग आपण जर सतत नामस्मरण केलं, आपण तर दगड नाही ना, सजीव आहोत. मग त्या नामस्मरणाचा का नाही बरं आपल्याला उपयोग होणार. म्हणून वामन पंडित सुद्धा म्हणतात की नका याग करू, नका प्राण कोंडू, तुम्ही काही करू नका, पण हे नामस्मरण करा. म्हणजेच तुम्हाला ह्या कलियुगामध्ये हे तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वर दर्शन देणार आहे. म्हणून हे नामस्मरण हे करताना मग आता कोणी असं विचारतं की कोणी करावं हे नामस्मरण, कधी करावं, केव्हा करावं. तर ह्याची वेळ अशी ठरलेली नाही हो. समर्थ म्हणतात प्रातःकाळी करा, माध्यान्ह काळी करा, सायंकाळी करा, रात्री करा, कधीही करा. पण तुम्हाला जर खरं त्या नामस्मरणाचा जर लाभ हवा असेल तर ब्राह्ममुहूर्तावर जर तुम्ही ते नामस्मरण केलं. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय हो, तर 3, 3:15 वेळ. आणि तेव्हा जर नामस्मरण केलं तर का तेव्हा करायचं की सगळे देव खाली आलेले असतात, स्नानासाठी आलेले असतात. म्हणून त्या वेळेला हे राज्य जे आपली भूतल आहे तो पुनीत झालेला असतो. आणि म्हणून त्यावेळे केलेलं नामस्मरण हे जास्त श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तुम्ही रात्री केलं ते खरं तर होणार नाही असं नाही, पण त्याचा जर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर ते पहाटेच्या वेळी करावं. कारण आपण रात्री उठल्यानंतर आपण उत्साही झालेला असतो. आपली झोप झाल्यामुळे आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपण जर नामस्मरण केलं आणि जर सकाळी केलं, म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की नाही, प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा म्हणजे काय बघा, सकाळी आपण एखादं गाणं ऐकलं की ते दिवसभर आपल्या मनामध्ये घोळत राहतं की नाही. मग ते सिनेमातलं असो नाही तर भावगीत असो, भक्तिगीत असो, पण दिवसभर आपण तेच जसं आपल्या मनामध्ये घोळत राहतं तसं जर आपण सकाळच्या वेळी जर हे नाम घेतलं, नामस्मरण केलं तर ते दिवसभर आपल्या मनामध्ये घोळत राहतं. आणि आपसुकच समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सदा सर्व काळ ते आपलं घेतलं जातं.
आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे फक्त सकाळी आहे का असं त्याचा अर्थ आहे का? हा व्यावहारिक अर्थ झाला, पण त्याचा गुह्यार्थ काय आहे? तो गुह्यार्थ असा आहे की प्रभात म्हणजे आपल्या आयुष्याची प्रभात काय आहे? आपल्या आयुष्याची प्रभात म्हणजे लहानपण आहे. मग लहानपणापासून जर तुम्ही हे नामस्मरण घेतलं तर तुम्हाला ते जास्त फलद्रूप होईल. म्हणून लहानपणापासून म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार करतात की नाही. गीतामाईंनी वाचलं तर की नाही रामायण, रामनाम किती घेतलं तर म्हणून त्यांच्या पोटी महाराजांसारखे पुत्र जन्माला आले. मग रामनामाने असं गर्भावर सुद्धा संस्कार होतात. म्हणजे फक्त अभिमन्यूचं उदाहरण नाहीये बरं, म्हणजे माझ्या नातीचं उदाहरण सांगते की गर्भावर संस्कार होतात. हे मी त्या म्हणजे कीर्तनात आम्ही सांगतो की अभिमन्यू आहे, त्यांनी चक्रव्यूह कसं फोडायचं हे त्यांनी ज्ञान गर्भामध्ये असताना घेतलं होतं. पण त्यावेळेला माझी सून गर्भाशी होती आणि त्या वर्षी मला कोणाकडे कीर्तनाला बोलवलं नव्हतं, म्हणून मी घरीच कीर्तन सेवा करत होतो. आणि त्यावेळेला मी लावले ते धर्म, सगळे धर्म म्हणजे मानवता धर्म असेल, पुत्र धर्म असेल, पतिव्रता धर्म असेल. पण दोन्ही नातींमध्ये हा फरक आहे, तिने कीर्तन ऐकले तर मोठीचा विचारसरणी वेगळी आहे. म्हणजे संध्याकाळी रामरक्षा म्हणताना धाकटी काय म्हणते, मला बोर होतं रामरक्षा म्हणायला, पण ही म्हणजे हे संस्कार तिच्या गर्भामध्ये असतानाच झाले. तसं आपल्या मुलावर जर असं करायचं असेल तर आपण सदा सर्व काळ नामस्मरण जर केलं तर ते आपसुकच घरातल्या सगळ्यांवरती होतं. तर मी तिला म्हंटल की तू नको म्हणू रामरक्षा, धाकटीला म्हंटल, पण आपण जे म्हणतो ना ते तिला म्हणून तिची पाठ झालेली आहे, पण म्हणायचा कंटाळा. म्हणून तिला एक उदाहरण सांगितलं की माझ्या दिरांनी एकदा सारखा ते हरिपाठ लावत होते आणि हरिमुखे म्हणा. तर ही माझी मुलं त्यावेळी कॉलेज जीवनात होती. आणि काका काय रे ते सारखं लावतोस, आणि मग शेवटी काकानी बंद केलं. पण ह्यांच्या मुखामध्ये यायला लागलं ना, हे आपले नकळत पत्ते खेळताना सुद्धा हरिमुखे म्हणा. म्हणजेच आपल्या सान्निध्यातून हे जे नामस्मरण आहे, म्हणून गावे भावे जनासी सांगावे, हे मोठ्यांनी का घ्यायचंय? नकळत दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो. आता हे काका सुद्धा पेटीवाले म्हणजे शिदे काका दररोज रिक्षावाले काकांना प्रसाद देतात बरं का. ते काय म्हणाले, मला हे आठवणींनी प्रसाद देतात. अहो म्हटलं, तुम्ही सुद्धा माझ्या कीर्तनासाठी दररोज सेवा करताय ना, मला आणणं आणि सोडणं. म्हणजे आपल्या वागणुकीचा परिणाम हा दुसऱ्यावर होतो आणि हा नामस्मरणाचा परिणाम आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीने तुम्ही नामस्मरण जरी घेतलं तरी सुद्धा त्याचं फल तुम्हाला हे मिळणारच आहे. फल कसं मिळतं आपल्या कर्माचं, तर भीष्मांचा एक दृष्टांत सांगते आणि पूर्वरंग आठवते की भीष्म यांना जेव्हा शरपंजरी पडावं लागलं तेव्हा असं झालं की इतके ते भगवंताचे भक्त आहेत आणि मग त्यांना अशी का शिक्षा झाली. शरपंजरी म्हणजे अक्षरशः त्यांच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब उरला नाही, पण उत्तरायण सुरू होण्यासाठी म्हणून ते थांबलेले होते, इच्छामरणी होते. म्हणून भगवंताला अर्जुनाने विचारलंय की यांना असं का पडावं लागलं शरपंजरी. तेव्हा म्हणजे जळतील पापे जन्मांतरीची, जन्मांतरीचं पाप जरी नसलं तरी लहानपणी त्यांच्या हातून एक पाप झालेलं होतं. मग ते पाप काय झालेलं होतं, तर त्यांनी लहान असताना चतुर पकडला होता, नाही सरडा पकडला होता आणि त्या सरड्याच्या गुदद्वारामध्ये काटा टोचलेला होता. हे लहान मुलांचं नकळत झालेलं होतं. म्हणून 8 वर्षापर्यंत जे मुलांच्या हातून पाप होतं त्याचा दोष आईला लागतो बरं का. सगळ्या आयांनी सावध राहा. आणि त्यामुळे त्यांना तो काटा टोचल्यामुळे शरपंजरी झोपावं लागलं. पण इतकं नामस्मरणाचं पुण्य त्यांच्याकडे होतं की शेवटी प्राण जाताना प्रत्यक्ष भगवंत पुढे उभे होते आणि भगवंताकडे बघत बघत विष्णू सहस्रनाम त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. म्हणजे नामस्मरणाचा लाभ काय झाला, तर प्रत्यक्ष भगवंत समोर उभे होते. असं हे नामस्मरण आहे. म्हणून ते साधन असलं तरी ते साधन आहे हे लक्षात ठेवा आणि आपण सुद्धा या नामस्मरणामध्ये रंगून जाऊया, गुंगून जाऊया. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराज सांगतात,
कुकर लावून ती फुलं काढणार.
प्रमाणे आपण दररोज एक एक संतांचं चरित्र बघायचं. काल आपण कोळी नामा कोळीचं चरित्र बघितलं. आज आपण सावता माळींचं चरित्र बघणार आहोत. अरणगाव मध्ये राहणारे हे आमचे सावता माळी, की जयाने वनमाळी बोलला, द्वेष नसे त्यापाशी कुणाचा, जनसेवा तो करीतो जनतेची चाक. अहो, इतका मळ्यामध्ये अनेक वनस्पती, फुलं, झाड, फळझाड, नंतर औषधी वनस्पती, अशा अनेक त्यांनी मळा फुलवलेला होता. आणि त्यांना औषधी गुणांची सुद्धा वनस्पतींच्या अतिशय माहिती होती. ते श्रद्धाहीन नव्हते, पण अंधश्रद्धा पण नव्हते. एकदा, कारण ह्यांचं वर्चस्व झालं ना की गावातल्या कुठील लोकांना ते पाहवत नाही. त्यामुळे यांच्या शेतामध्ये एक शेंदूर लावलेला दगड कोणीतरी पुरून ठेवला आणि तो पुरलेला दगड ह्यांच्या नांगराला लागला. तो त्यांनी नांगराला लागला म्हणून उचलून बांधावर ठेवला. आणि त्याच वेळेला गावामध्ये महामारीची साथ आली आणि ह्या लोकांनी उठवलं की सावतोबांनी हे असं केलं ना म्हणूनच महामारीची साथ आली. पण गावामध्ये जसे दुष्ट असतात तसे सुष्ट सुद्धा असतात. एक दिवस एका सरपंचांचा मुलगा अत्यंत आजारी होता आणि आता मुलगा हाती लागत नाही अशी वेळ आली. म्हणून त्यांची पत्नी सरपंचांना म्हणते की अहो, सगळं मागचं झालं गेलं विसरून जा आणि सावतोबांना शरण जा, ते आपल्या मुलाचा प्राण नक्की वाचवतील. आणि खरोखरच हे सरपंच आपल्या मुलासाठी म्हणून सावतोबांकडे गेले आणि सावतोबांना विनंती केली. सावतोबा यांच्या घरी आले, त्याचं परीक्षा केली आणि त्याला योग्य तो काढा दिला. आणि तो काढा पिताना त्या मुलाने नंतर आईला सांगितलं की ते मला जे काही त्यांनी ग्लासात दिलं ना ते मी अमृत पितोय असं मला वाटत. असा इतका अधिकार त्यांचा होता. त्यामुळे द्वेष त्यांच्याकडे कोणाचाच नव्हता. आता आपण व्यवहारामध्ये साव ह्याचा अर्थ म्हणजे लबाड वगैरे असं धरला जातो, पण साव ह्याचा अर्थ खरा म्हणजे सरळ. म्हणून सावता म्हणजे सरळ मार्गे जाणारा तो सावता. असे हे सावता माळी. त्यांच्या पत्नीचं नाव जनाबाई होतं, मुलीचं नाव नागू होतं आणि वडील होते परसू. लहानपणापासूनच भक्तीचे संस्कार त्यांच्यावर झालेले. आणि असे हे सावता माळी आपल्या मळ्यामध्ये जन्मत असत. ते म्हणायचे की प्रपंचाच्या भूमीमध्ये तुम्ही श्रद्धेचं पीक सुद्धा उगवू शकता किंवा अश्रद्धेचं सुद्धा पीक उगवू शकता. मग ह्या मनाच्या प्रपंचाच्या मातीमध्ये कोणते तण असतात हो? तर असतात कामक्रोधादी हे तण असतात, ते बाजूला करून टाका. असे हे सगळे तण तुम्ही काढलेत ना तर तुमच्या मनामध्ये प्रपंचाच्या भूमीवरती परमार्थाचं सुद्धा पीक उत्तमपणे येऊ शकतं. मग स्वकर्म करे हाती, आणि असं जर तुम्ही स्वकर्म करत राहिलात तर तुम्हाला मोक्ष मिळे हातो हात असं ते म्हणतात. आणि ते काय म्हणतात, आमची माळी याची जात,
वाटायचं की प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या मळ्यामध्ये आला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असा भाव त्यांच्या मनामध्ये होता. आणि ते भाव त्यांच्या कीर्तनातनं बाहेर पडत असत. आता हे यांचं कीर्तन होतं ते आमच्यासारखं पाठ केलेलं उत्स्फूर्त होतं. त्यांचं कीर्तन वाचून केलेलं पाठांतर केलेलं असं कीर्तन नव्हतं. म्हणजे सावतोबांचं कीर्तन कसं होतं की आईला हाक मारताना मुलाला सांगायला लागतं का, तो बेंबीच्या देठापासून आईला हाक मारतो, तसं भगवंताला त्यांच्या कीर्तनामध्ये ते हाक मारत असत. त्यांची अभंगवाणी काशाबा गुरव यांनी लिहून ठेवली आहे, म्हणून आज आपल्याला ती थोडी तरी उपलब्ध आहे. आता हे सावतोबा जसे कुटुंब वत्सल होते ना, तसे ते निस्पृह पण होते. जेव्हा त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्या पत्नीला काय म्हणाले असतील की अगं, 2 पाय असले तरी चालतात बरोबर, 2 ओठ असले तरी शब्द एक असतो, डोळे 2 असले तरी नजर एक असते, तसं तुझं माझं जीवन आहे. आपण दोघं समान आहोत. म्हणजे बघा काळ कुठला आहे. आज समानता आपण बायका मागतोय, पण त्यावेळा त्यांनी त्या आपल्या पत्नीला समान दर्जा दिलेला होता. असे हे सावतोबा आणि मळ्यामध्ये काम करत होते. आणि एक दिवस त्यांची पत्नी दररोज त्यांना शिदोरी न्यारी घेऊन जात असे, जेवण घेऊन जात असे. आणि एक दिवस ती शेतामध्ये आली. आता पतीच्या मनाचा कल बघून हल्ली कोणी बघत नाही. मला हवंय म्हणजे हवंय, त्याची काय अडचण आहे हे बघत नाही हल्ली, असं कलियुग म्हणायला पाहिजे. पण सावतोबांचं मन बघून ही पत्नी त्यांना विचारते, विठ्ठल वदता वाचे, विठ्ठल वदता वाचे, वारी का चुकविता करायाला. अहो आषाढ महिना होता आणि तुम्ही मुखाने सतत नामस्मरण करत असता, मग आपण कधी पंढरपूरच्या यात्रेला वारीला का बरं जात नाही? विठ्ठल वदता वाचे, वारी का चुकविता करायाला. जाऊ चला पंढरीला, जाऊ चला पंढरीला, भवसागर हा कठीण तरायाला. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. आपण पण एकदा वारीला जाऊया. आता असं पत्नीचं म्हणणं ऐकलंय आणि हसताय आणि तिला काय सांगताय, अगं पांडुरंग हा फक्त त्या विटेवरच उभा आहे का, हा सगळीकडे भरलेला आहे. ते काय सांगताय, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल के, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल के, विठ्ठल वाणी मोठ काळी, विठ्ठल वाणी मोठ काळी, देवी विठ्ठल के, बैल विठ्ठल शेत विठ्ठल माझ्यात आहे, ह्या शेतात आहे. आपण चंद्र सूर्य सगळं चराचर या भगवंताने भरलेलं आहे. बरं मग त्याच्यासाठी वेगळं पंढरपुरात कशाला जायला पाहिजे, अशी पत्नीची समजूत घालताय. एवढ्यामध्ये त्यांची 6-7 वर्षाची मुलगी नागू ही अशी धावत येते, बाबांच्या गळ्यामध्ये हात घालते मागून
आणि म्हणते बाबा बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणींना पंढरपूरला जाणार आहे, ठकी मी सगळ्या जणी जाणार आहेत, आपण पण जाऊया ना. आता पत्नीने जसं विचारलं होतं तसंच मुलगी पण विचारतीये. पण जे पत्नीला तत्वज्ञान सांगितलं तसंच मुलाला सांगून चळेल का हो? मुलाच्या बोलानी बोलावे, मुलाच्या चालीनी चालावे. तसं हे सावतोबा ह्या नागूला काय समजवताय? अगं आपल्याला पंढरपूरला जाता येणार नाही. का बरं? अगं हा मळा जो आहे ना तो त्या पांडुरंगाचा आहे, त्याने आपल्याला इथे कामाला ठेवलंय. आता त्याची परवानगी मिळाल्याशिवाय आपण पंढरपूरला गेला तर तो रागवेल की नाही, असं म्हटलंय बर का. आणि मग तिला ते पटतं बर का, बालमन आहे. पण ती म्हणते मग आपल्या मळ्याचा धनी हा पांडुरंग आहे, मग हा मळा बघायला येईल का हो आपला? असं विचारल्यानंतर सावतोबांना मोठं तिचं कौतुक वाटतंय आणि म्हणतायत हो हो का नाही येणार. अगं जिथे भाव असतो ना तिथे हा पांडुरंग येतो असं म्हटलंय. आणि हिला अत्यंत आनंद झालाय. आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी दुसरं कोण असतं तर मैत्रिणी असतात. आणि म्हणून मैत्रिणींना ती सांगायला गेली आता येईल कसा येणार आहे? गरुडावर बसून येणार आहे. संगे रुक्मिणी राणीला पण घेऊन येणार आहे. आणि एवढ्यामध्ये वारीचे दिवस होते असल्यामुळे तिच्या कानावरती जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हा नाद घुमलाय. दिंडी चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. दिंडी आणि म्हणून पटकन शेतामध्ये गेले. चांगली चांगली गुलाब चंपक अशी फुलं घेतली, त्यांचे हार बनवले. मक्याची कोवळी कणसं घेतली आणि अशी टोपली भरून त्या वारकऱ्यांपुढे येते आणि म्हणते की आमच्या धन्याला हा एवढा पाठवाल का हो, आणि माझा निरोप पण द्या त्याला की एकदा तुझा मळा आम्ही कसा फुलवलाय ते बघायला तरी ये. तेव्हा ते वारकरी म्हणतात कोण ग तू? मी त्या सावतोबांची मुलगी. तो सावतो? अरे तो अभक्तांचा शिरोमणी आहे, एवढ्या जवळ राहतो पण एकदा सुद्धा कधी पंढरपूरला गेला नाही. स्वतःला मोठा भक्त समजतो. तो एक खुडा आणि त्याची तू पोरगी 7 खुडी. आणि आपण भजनानंदामध्ये तल्लीन आहोत असं दाखवत तिने जो वानोळा आणला होता ना तो वानोळा त्यांनी पायी तुडवला. आता ती फाचीच फक्त तुडवली गेली का हो, तर ते नागूचं बालमन सुद्धा तुडवलं गेलंय. आणि ती म्हणते की तुम्ही त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाता आणि हे भक्ताची भेट तुम्ही त्यांना देत नाही, तुम्हाला भेटेल का हो पांडुरंग? खरंच तिच्या मुखातून जे खरंच झालं ना तसंच झालंय. हे वारकरी पुढे पंढरपूरला गेले, पण भगवंताला काळजी असते. 12 आतिथ्यांनी हे वारकऱ्यांचं रूप घेतलंय आणि ते दिंडी घेऊन इथून जात असताना हिनी पुन्हा तिथे वानोळा दिलाय आणि निरोप दिलाय. मग ह्या 12 आदित्यांनी असं ठरवलं की ह्या भक्ताची जी भेट आहे ती आपण पंढरपूरच्या राजाला म्हणजेच पांडुरंगापर्यंत पोहोचवू. आणि ही नागू ह्या
पंढरीच्या पांडुरंगाची वाट बघते. आता धनी आल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही असं ती म्हणते आणि देवांच्या पुढे बसले. आता सावतोबा आणि पत्नी, भगवंता बालहट्टासाठी तरी तू इथे ये अशी ते पण प्रार्थना करतात. इकडे हे वारकरी पंढरीला गेलेत पहिले आणि आज त्यांना चैतन्य दिसेना. हो, मूर्ती होती पण मूर्तीमध्ये चैतन्य नाही. म्हणून नामदेवांचं तिथे कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंग टाळ वाजवत होते आणि त्या पांडुरंगाने नामदेवांना सांगितलंय, नाम्या ते वारकरी आहेत ना ते खोटे, त्यांनी माझ्या भक्ताचं ऐकलं नाही बरं. तेव्हा नामदेव सुद्धा म्हणतात की भगवंता असं कसं म्हणतोस, एवढे ते चालत आले. पण नामदेवांना आणि ज्ञानदेवांना सुद्धा भगवंत सांगतो की ज्ञानदेवा तू काय केलंयस, तू अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिलीस, पण ती ज्ञानेश्वरी आचरणात आणणारा माझा असा एक भक्त आहे बरं का. तो भक्त कोण आहे, तो सावता आहे माझा. कारण त्याच्या ठिकाणी काय भाव आहे, सगुण निर्गुण हा भेद जयाला, सगुण निर्गुण हा भेद जयाला, ज्ञान भक्ती विसरली एकठाई, ज्ञान भक्ती विसरली एकठाई, दिसते मीठ दिसे त्यावाला, दिसते मीठ दिसे त्यावाला, असा त्याचा शिरेक भावला, असा त्याचा शिरेक भावला. अरे सगुण निर्गुण हा भेद त्याच्याकडे नाही. ज्ञान आणि भक्ती एके ठाई त्याच्या इथे आहे. त्याने हे जे बघतो ते मीच त्याला दिसतो आणि असा भक्त बघायची ह्या दोघांना इच्छा झाली. आणि मग पांडुरंग, ते वारकरी आणि नामदेव आणि ज्ञानदेव हे अरण गावाला निघाले. आता अरण गावाला निघाले आणि त्या मळ्याच्या बांधावरती ही नागू वाट बघत बसते आणि इतका तो मळा सुंदर होता की नामदेव बघतच बसले आणि ज्ञानेश्वरांना म्हणताय की ज्ञानदेवा, किती हा मळ्याचा मालक इतका कुशल दिसतोय. अरे फुलझाड म्हणू नको, तुळशी म्हणू नको, इतक्या तुळशी छान बहरलीये की हा नक्की वैष्णव आहे बरं. पण तो वैष्णव असला ना तरी बेलाला विसरला नाहीये. बेलाचं पण झाड त्यांनी लावलंय. बरं, रताळी आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, कोवळी अशी मक्याची कणसं आहेत, ताल माठ सगळा हा मळा त्यांनी इतका सुंदर केलाय की जसा काही पृथ्वीनी हिरवा शालूच नेसता असं हे वर्णन करताय. आणि त्या मळ्याशी सोडून भगवंत सावतोबांकडे गेले आणि त्यांना म्हणतायत की सावत्या चल आवर, माझ्या मागे 2 चोर लागलेत आणि ते मला पकडायला आले आणि लवकर लपव. आता भगवंताला सावता म्हणताय की अरे भगवंता, चराचरामध्ये तू भरलेला आहेस, तुला लपवायचं तरी कुठे. नाही, तू मला अशा जागी लपव, कारण भगवंताला दाखवून द्यायचं होतं की माझा सावता किती श्रेष्ठ आहे. आणि मग तिथं त्यांनी विळा घेतलाय. चर चर चिरले हृदया, चर चर चिरले हृदया, भर भर हृदयात रुधिर वाहे, आला तो जग जेठी, आला तो जग जेठी, भक्तांच्या ऐकी दीन वाहे. सावतोबांनी विळा घेतलाय आणि भगवंताला आत एवढं संकटामध्ये बसले. पण आपल्या भक्ताची भक्ती करावी म्हणून शेऱ्याचं टोक बाहेर ठेवलंय. वरती सावतोबांनी कांबळ टाकलंय आणि इकडे मळा बघता बघता नागू दिसले. नागूला विचारलंय तेव्हा ती म्हणजे हा मळ्याचा मालक तुमचा पांडुरंग आहे. भगवंताचा आहे
स्वामी म्हणतायत की आम्ही सूर्य कधी चोरीला जाईल का, तसंच सावकाराला म्हणतायत गणपतीला कधी गणपता देईल का, तो चराचरामध्ये पडला आणि मग गणपत झाला. सावकाराला म्हणतायत गणपता प्रकट झाला आणि तिथे भगवंत प्रत्यक्ष प्रकट झाले. हरी मगरला हरी भगवंतांनी या नाथीला मांडीवर घेतल्या. तिच्या समवेत ते करून तिला सुद्धा गौरवलंय आणि प्रकाश करतात. पण या नाथीला आपल्या आईची आठवण झाली आणि ती म्हणजे पांडुरंगा थांबा हो, माझ्या आईला पण ते दर्शनाला घेऊन येते. आणि पांडुरंगा आता ऊस काढायची वेळ झालेली आहे. त्या कारभारणीला सुद्धा ऊस काढा आणि काकडी पेढा घेऊन येते आणि मग ती आईच्याकडे जाते, आईला घेऊन येते. सगळ्यांनी पुन्हा पांडुरंगाला आमंत्रण केले आणि म्हणताय भक्तीचा अंतर तुझ्या मागे पुढे आमच्या आम्हाला दुसरं काही नको. म्हणून नामस्मरणाने आपल्या स्वकर्मामध्येच त्यांनी भगवंत बघितला आणि मुखाने त्यांनी सतत नामस्मरण केलं. असे सावकामाडी नामाने उतरवून गेले. असंच नामस्मरण आपण करूया आणि आपण सुद्धा उतरून जाऊया. मूळ गद्यामध्ये त्याला